आमदार विक्रांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आयुष्यमान भारत कार्ड शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद व आमदार विक्रांतदादा पाटील यांच्या 12 जुलै रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मोफत आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। शनिवार 4 जुलै रोजी जागृती हॉल येथे नगरसेविका सौ स्नेहल धमाले पाटील आणि सौ मोहिनी विक्रांत पाटील यांच्या पुढाकाराने हे शिबिर पार पडले। दिवसभर सुरू असलेल्या पावसाची पर्वा न करता मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती लावत या उपक्रमाचा लाभ घेतला। सामान्य नागरिकांना केंद्र सरकारच्या आयुष्यमान भारत योजनेचा लाभ सहज मिळावा आणि गरजू कुटुंबांना आरोग्य संरक्षणाचे कवच मिळावे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता। शिबिरात पात्र लाभार्थ्यांची नोंदणी करून त्यांना आयुष्यमान भारत कार्ड तयार करून देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली। आपल्या माणसांच्या आरोग्याची खात्री हाच आमचा संकल्प या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरामुळे अनेक नागरिकांना आवश्यक कागदपत्रांसह एकाच ठिकाणी नोंदणीची सुविधा मिळाली। त्यामुळे नागरिकांची या उपक्रमाचे स्वागत करत आयोजकांचे आभार मानले। यावेळी नगरसेविका सौ स्नेहल धमाले पाटील यांनी सांगितले की जनतेच्या आरोग्याच्या सर्वोच्च प्राधान्य देत अशा लोकहिताच्या योजना प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचाव्यात यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू राहतील। भविष्यातही सामाजिक बांधिलकी जपत विविध जनकल्याणकारी उपक्रम राबविण्यात येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। लोकप्रतिनिधींच्या सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव करून देणाऱ्या या उपक्रमामुळे अनेक कुटुंबांना आरोग्य सुरक्षेचा महत्त्वाचा आधार मिळाला। त्यामुळे हे शिबिर नागरिकांसाठी खऱ्या अर्थाने उपयुक्त आणि दिलासादायक ठरले। अण्णासाहेब आहेर, आदर्श भारत माझा, पनवेल। नमस्कार। आज आपल्या सगळ्यांचे लाडके हक्काचे दमदार आमदार विक्रांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आयुष्यमान भारत कार्ड शिबिराचं आयोजन केलेलं आहे। आणि आपल्याला माहितीच आहे की दादांचा वाढदिवस हा नेहमीच समाज उपयोगी कार्यक्रमातून आपण नेहमी साजरा करत असतो आणि त्याचीच ही सुरुवात आपण आज केलेली आहे आणि खूप छान नागरिकांचा प्रतिसाद मिळालेला आहे। दादा नेहमी म्हणतात की माझा प्रभाग माझा परिवार आणि त्यामुळे त्यांच्या नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आणि तो एक दादांचा संकल्प होता आणि त्याप्रमाणे आम्ही आजचा सुरुवात केलेली आहे आयुष्यमान भारत कार्ड शिबिराचं आयोजन करून। आणि आता कार्यक्रमाची सुरुवातच होते। आजपासून वेगवेगळ्या ठिकाणी बऱ्याच वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन होणार आहे। भर पावसातही नागरिकांनी या ठिकाणी उपस्थित दर्शवले आरोग्याच्या सेवेबाबत आपण उचललेलं पाऊल आणि भविष्यात नागरिकांच्या आरोग्यासाठी काय सदिच्छा मी हेच म्हणेन की आमदार विक्रांतदादा हे नेहमीच प्रभागातल्या नागरिकांसाठी नेहमीच त्यांची काळजी एक नेहमी दिसत असते आणि त्यामुळेच आपण हे आयुष्यमान भारत कार्ड शिबिराचं आयोजन केलेलं आहे। ह्यातून नागरिकांना 5 लाखापर्यंतचा विमा आपल्याला मिळणार आहे आणि ह्याचा नागरिक चांगल्या प्रकारे लाभ घेतील असं मला वाटलं। आयुष्यमान कार्डासाठी जी मोहीम राबवली आहे ती खूप छान आहे। मला त्याचा फायदा झाला, मला कार्डही मिळालं। दादांचे खूप खूप आभार। दादाला वाढदिवसाच्या शुभेच्छा। स्नेहलताई आणि मोहिनीताईंना पण शुभेच्छा। सगळ्यांचा उपयोगी आहे। आम्हाला जे आज त्यांच्याकडून मोफत 5 लाखाचं जे आयुष्यमान भारत कार्ड मिळालं त्याच्याबद्दल खूप धन्यवाद त्यांचे व त्यांच्या कुटुंबाचे पण खूप खूप आम्ही आभारी आहोत।